ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी। आमच्या समस्या पहिल्यापासून ह्याच आहेत पाण्याच्याच। आम्हाला कायमस्वरूपी अल्टरनेटिव्ह पाणी येतंय आणि आम्ही त्याच्यात पण समाधानी होतो। यांच्याकडे आम्ही किती वेळा मोर्चा घेऊन आलोय। हीच रिक्वेस्ट असते की आम्हाला नेहमी पाणी अल्टरनेट डेज का होईना तेवढंच द्या, पण टाइमावर द्या। ते पण त्यांच्याकडनं होत नाही। आता आम्हाला डायरेक्ट हप्त्यातनं एक वेळा पाणी येतंय, फक्त एक वेळा, तेही 1.25 तास पाणी मिळतंय। इतर एरियामध्ये कसं जातं ते आम्हाला माहित नाही, पण आमच्याकडे 1.25 तास पाणी येतंय, कधीतरी 1 तासच सोडतात। त्यांच्याकडे दरवेळेस रिक्वेस्ट करायला आम्ही पण माणसं आहेत का जनावर आहेत। ईस्टमध्ये वेगळं आणि वेस्टमध्ये वेगळं हे का करतात तेच आम्हाला कळत नाही। नेहमी फक्त ते आम्ही सोल्युशन देतो ना, आम्ही सांगतो त्यांना ईस्टमध्ये पण अल्टरनेटिव्ह का, आमच्यासारखंच त्यांना पण ते पाण्याचे त्रास सहन करू द्या, तेव्हा कळेल ना लोकांना। आणि सगळ्यांचेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, करू द्या त्यांना पण। एक दिवस आड पाणी आम्हाला पण हे सगळा भ्रष्टाचाराचा घोळ आहे। आणि माझा तर पहिल्यापासून आरोप आहे का MGP हा आपल्या अंबरनाथचा जो डिपार्टमेंट आहे ना, हा सगळ्यात मोठा फेलियर आहे यांचा। आणि सगळ्यात जास्त जर लिस्ट बॉदर्ड आणि सगळ्यात जास्त मी मागच्या वेळेला बोललो होतो का चामडीचे हे अधिकारी आहेत करून, ही खरी गोष्ट आहे। कारण जवळजवळ आज किती वर्ष झाले असतील, 2007 पासून आम्ही फॉलोअप घेतोय, पण आमच्या एरियामध्ये अजूनही आम्हाला पाणी लाभलेलं नाही आहे। अरे तुम्ही पाणी सोडता किती दिवसानंतर, 5-5 दिवसानंतर, 6-6 दिवसानंतर जर तुम्ही पाणी सोडलं, पाणी हा बेसिक नेसेसिटी रोज लागणारा विषय आहे, तरी पण तुम्ही आम्हाला पाणी देत नाही। आणि पाणी जर पाण्यासाठी फोन केला तर तुम्ही कायच्या काय कारणं देता? तुमच्या सगळ्या टेक्निकली आम्हाला माहिती आहे, पण त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला कॉपरेट करतो। 10-15 दिवस आम्ही पण थांबतो, पण तुम्ही पाणी सोडताना जर 12ला ना 1ला ना 2ला जर पाणी सोडत असाल तर कसं चालेल? आणि एका एरियाला तुम्ही आज पाणी दिलं तर 6-7 दिवसानंतर त्यांना पाणी देत असाल तर हे कुठंतरी चुकीचं आहे ना। हे बघा, 10 दिवसात जर आम्हाला पाणी जर सुरळीत नाही मिळालं, आमचं जर टाइम टेबल जर व्यवस्थित यांनी केलं नाही, तर येत्या सोमवारी आम्ही पूर्ण प्रभाग क्रमांक 3च्या बाया आणि आमची सगळी मुलं इथं येऊन आम्ही ठिय्या टाकणार आहोत। आणि आमच्या रोजच्या ज्या गरजा आहेत, मूलभूत गरजा आहेत, त्या इथून आम्ही करू। म्हणजे पोरांना शाळेमध्ये पाठवण्यापासून तर कामाला जाण्यापासून तर सगळंच हे इथंच करणार। इथं आम्ही पूर्ण ठिय्या टाकून देऊ, स्वयंपाक बिपाक इथंच करू आणि इथंच झोपू, जोपर्यंत आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत। आज आम्ही येथे कोणत्याही राजकारणासाठी नव्हे तर आमच्या हक्काच्या पाण्यासाठी आम्ही सगळं एकत्र आलो आहोत। पाणी हा सर्व नागरिकांचा मूलभूत गरज आहे। आज आमच्या प्रभागामध्ये गेले 5-6 दिवस नाही तर महिने झाले नियमित पाणी पुरवठा होत नाही। त्यामुळे सर्व महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना व विद्यार्थ्यांना खूप मोठा सामना करावा लागत आहे। आम्ही आज येथे पाण्याचा मोर्चा घेऊन आलोय MGP महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे। तर मला हा नाव माझ्याकडून ठेवू इच्छिते, माणसाचा जीव घेणा पाणी तुटवडा, असं मी ठेवू इच्छिते। आणि यांना मी हात जोडून विनंती करते की नागरिकांना रोज पाणी सोडावे, अशी मी माझ्याकडून पहिल्यांदा हा जो महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे जे अधिकारी आहेत, हे निर्लज्ज व बेशरम असे अधिकारी यांनी या डिपार्टमेंटमध्ये बसवलेले आहे। त्यांना कोणत्याही महिलांची किंवा नागरिकांच्या ज्या गरजा आहेत त्याच्याशी त्यांना काही घेणे देणे नाही पडलेले। ते फक्त त्यांचे प्रॉब्लेम्स जे आहेत ते आमच्याशी शेअर करतात। आम्ही आमचे जे फक्त जी दैनिक आमची जी सगळ्यांची गरज आहे, दिवसाआड पाणी, तसं तर पाणी रोजच भेटलं पाहिजे, पण आम्ही फक्त एक दिवसाआड पाणी आणि रात्री 12 वाजेच्या आत आम्हाला कसंही करून पाणी द्या, ह्या बेसिक गोष्टीसाठी आम्ही त्यांच्याशी मागील कित्येक वर्ष भांडतोय, पण यांच्यावरती कोणताही परिणाम होत नाही। मागील 5-6 महिन्यापूर्वी हा पाणी कुठेतरी रेग्युलराईज झाला होता, थोडाफार एक दिवसाआड आम्हाला पाणी भेटत होतं आणि आमचे सर्व नागरिक देखील त्याच्याशी खुश होते। पण कुठेतरी आम्हाला एक त्यांच्यावरती असं संशय का हे जाणून बुजून पाण्याचा तुटवडा निर्माण करतात व टँकर माफियाला कुठेतरी त्यांनी एक जीवदान देतात व त्यांच्याकडून हप्ते वसुलीचं काम हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी करतात। आणि आपलं पगार त्यांना कमी पडतोय म्हणून अशा आशेवरती ते निव्वळ राहिलेले आहेत इथे।